Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from Khasdar ESD Patil Vidya Mandir Junior College, Islampur. Already we have started chemical properties of alkyl halide. Alkyl halide च्या chemical properties आपण बघायला सुरुवात केलेली आहे. In today's lecture we are going to see some another chemical properties of alkyl halides की ज्याच्यामध्ये alkyl halides when treated with sodium metal or active metals what will be the possibility of the products याच्याबद्दलचं डिस्कशन आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन हा टाईप जो आहे तो अल्किल हलाइडच्या बाबतीमध्ये बघितलेला होता की सपोज एक एक्झाम्पल आपण असं घेतलं की जनरल एक्झाम्पल आपण घेऊया RX when treated with OH minus it will form ROH. पण there are some reaction like CH3 CH2Cl when treated with OH minus in presence of अल्कोहोलिक केओएच जर असेल तर त्याच्या बाबतीमध्ये मात्र आपला प्रोडक्ट मिळाला CH2 डबल बॉन्ड CH2. जर सपोज हा अल्कोहोलिक केओएच न वापरता तिथं ॲक्युएस केओएच वापरला असता तर आपल्याला प्रोडक्ट मिळाला असता CH3 CH2OH. मग या दोघांच्यामध्ये नेमका काय डिफरन्स आहे? हा इथिल क्लोराईड जेव्हा अल्कोहोलिक केओएचसोबत ट्रीट होतो तेव्हा त्याला इथिन आपल्याला प्रोडक्ट मिळतो आणि जेव्हा ॲक्युएस केओएचसोबत ट्रीट होतो तेव्हा अल्कोहोल हा त्या ठिकाणी प्रोडक्ट मिळतो. इथं आपल्याला सबस्टिट्यूशनची रिएक्शन दिसते, इथं आपल्याला इलिमिनेशनची रिएक्शन दिसते. म्हणून आजच्या लेक्चरला सुरुवातीला आपण इथं विषय हा डिस्कस करतो आहे की इलिमिनेशन वर्सेस सबस्टिट्यूशन. हे इलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन या दोघांच्यामध्ये काय कधी इलिमिनेशन रिएक्शन होणार आणि कधी सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार याच्याबद्दलचं डिस्कशन आज आपण इथं करणार आहोत. सपोज आपण एक्झाम्पल इथं बघतोय की इलिमिनेशन वर्सेस सबस्टिट्यूशन. इलिमिनेशन कधी होणार, सबस्टिट्यूशन कधी होणार हे कशावरती डिपेंड आहे तर नेचर ऑफ अल्किल हलाइड. एक एक्झाम्पल मी तुमच्यासोबत शेअर करतो. CH3 CH2 CH2 CH2Br when treated with sodium ethoxide. इथं घेतो सोडियम इथॉक्साइड. देन इट विल फॉर्म CH3 CH2 CH2 CH2. हा सोडियम आणि हा ब्रोमिन एकत्र बाहेर पडेल आणि या ठिकाणी येणाऱ्या OCH2 CH3 इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग इथर. म्हणजे हा जो ब्रोमिन मायनस आहे त्याच्याऐवजी हा इथॉक्सी ग्रुप आला आणि वी विल गेट द प्रोडक्ट करस्पॉन्डिंग इथर. इट इज अ सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे आपण सुरुवातीला घेतला अल्किल हलाइड. अल्किल हलाइडची रिॲक्शन केली आपण सोडियम इथॉक्साईडसोबत. इट अंडरगोज सबस्टिट्यूशन रिॲक्शन टू फॉर्म करस्पॉन्डिंग इथर. आणि जर सपोज आपण तोच मोलिक्युलर फॉर्म्युला असलेला एक अल्किल हलाइड घेतला आणि तो होता टर्शरी अल्किल हलाइड CH3 CH3Br when treated with sodium ethoxide OC2H5. आता मात्र आपल्याला एक्सपेक्ट होतं की ब्रोमिन जाऊन त्याच्याऐवजी OC2H5 यायला पाहिजे, पण या रिॲक्शनमध्ये ॲडिशन रिॲक्शन सबस्टिट्यूशन रिॲक्शन न होता इलिमिनेशन रिॲक्शन होते. हा जो बेस आहे तो याच्यातला H+ ला अपसाईड करतो. ब्रोमिन आणि सोडियम एकत्र येऊन NaBr हा साईडवर तयार होतो आणि वी विल गेट द प्रोडक्ट CH3 CH3 डबल बॉन्ड CH2. याच्याबद्दलचं डिस्कशन आपण लास्ट लेक्चरमध्ये केलेलं होतं. व्हाय इट विल फॉर्म आयसोब्युटिलिन जर टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडची रिॲक्शन सोडियम इथॉक्साईडसोबत झाली तर. म्हणून मला इथं तुम्हाला हे सजेस्ट करायचं आहे, हा जर प्रायमरी अल्किल हलाइड असता तर आपल्याला इथर मिळाला असता आणि ती रिॲक्शन झाली असती सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आत्ता इथं आपण घेतला तो टर्शरी अल्किल हलाइड आणि त्याची रिॲक्शन सोडियम इथॉक्साईडसोबत झाल्यानंतर सबस्टिट्यूशन रिॲक्शन न होता इथं घडली इलिमिनेशन रिॲक्शन. म्हणून या रिॲक्शनच्या बाबतीमध्ये या इलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन कधी घडतं याच्या बाबतीमधलं एक महत्त्वाचं स्टेटमेंट आत्ता तुमच्यासमोर इथं दिसेल की नेचर ऑफ अल्किल हलाइड. म्हणजे इलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन ह्या रिॲक्शन अल्किल हलाइडचं नेचर नेमकं काय आहे त्याच्यावरती डिपेंड असतात. टर्शरी अल्किल हलाइड प्रेफर टू अंडरगो इलिमिनेशन रिॲक्शन. आपण आत्ताच बघितलं टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आहे त्याची रिॲक्शन जर बेससोबत झाली तर तिथं सबस्टिट्यूशन रिॲक्शन न होता इलिमिनेशन रिॲक्शन झाली आणि अल्किन मिळाला. व्हाईल प्रायमरी अल्किल हलाइड्स प्रेफर टू अंडरगो सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हे लक्षात ठेवायचं. टर्शरी अल्किल हलाइड असतील तर इलिमिनेशन रिॲक्शन होण्याची पॉसिबिलिटी आणि प्रायमरी अल्किल हलाइड असतील तर तिथं सबस्टिट्यूशन रिॲक्शन होण्याची पॉसिबिलिटी निर्माण होते. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट इथं असा डिस्कस केला स्ट्रेंथ अँड साईज ऑफ न्यूक्लिओफाईल. म्हणजे सपोज आपण एक्झाम्पलचा असा विचार करूया, एक एक्झाम्पल तुमच्यासोबत शेअर करतो. आता एक्झाम्पल असा CH3 CH2Br प्लस ॲक्वियस KOH and CH3 CH2Br प्लस अल्कोहोलिक KOH. आता ॲक्वियस KOH आणि अल्कोहोलिक KOH पैकी अल्कोहोलिक KOH हा स्ट्रॉंग बेस आहे आणि हा ॲक्वियस असल्यामुळं वीक बेस आहे
आणि इथं मात्र रिॲक्शन होते, ब्रोमिनला रिप्लेस OH ग्रुप करतो आणि विल गेट द प्रोडक्ट CH3CH2OH. इट इज अ सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि या रिॲक्शनच्या बाबतीमध्ये मात्र अल्कोहोलिक OH हा स्ट्रॉंग बेस आहे आणि स्ट्रॉंग बेस जर असेल तर तो इलिमिनेशन रिॲक्शन प्रेफर करतो. डिहायड्रोहॅलोजनेशन होणार आहे, बीटा इलिमिनेशन होणार आहे, म्हणजे हा ब्रोमिन आणि या कार्बनचा हायड्रोजन इलिमिनेट झाला, विल गेट द प्रोडक्ट CH2 डबल बॉन्ड CH2. आपल्याला इथं मिळाला करस्पॉन्डिंग इथिन. म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे. आत्ता मी तुम्हाला हे सांगितलं की अल्किल हलाइड जर टर्शरी असेल तर इलिमिनेशन रिॲक्शन करायची आणि बेस जर स्ट्रॉंग असेल, बघा आत्ता सांगितलं आपण ॲक्वियस KOH आणि अल्कोहोलिक KOH, या दोघांच्या मध्ये अल्कोहोलिक KOH हा स्ट्रॉंग बेस आहे आणि अल्कोहोलिक KOH जो असेल तो आपल्याला इलिमिनेशन रिॲक्शन देण्यासाठी, इलिमिनेशन रिॲक्शनमधून प्रोडक्ट देण्यासाठीचा कारणीभूत ठरेल. म्हणून इथं स्टेटमेंट काही दिलेलं आहे. स्टेटमेंट इथं बघा. स्टेटमेंट असं दिलं आपल्याला की बल्कियर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस प्रेफर टू ॲक्ट ॲज अ बेस बाय ॲब्स्ट्रॅक्टिंग प्रोटॉन. म्हणजे बल्कियर जर असतील ग्रुप, म्हणजे फॉर एक्झाम्पल CH3CH2O&A हा बल्की ग्रुप आहे. म्हणजे OH पेक्षा, हायड्रोजनपेक्षा हा CH3CH2O मायनस हा बल्की ग्रुप आहे आणि त्यामुळे तो तो प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेन की जेणेकरून इलिमिनेशन रिॲक्शन घडेल. सबस्टन्स रिॲक्शन फेवर्ड इन द केस ऑफ कम्पॅरेटिव्हली वीकर बेस विच प्रेफर टू ॲक्ट ॲज अ न्यूक्लिओफाइल. म्हणजे जेव्हा वीक बेस असेल तेव्हा तिथं आपल्याला सबस्टिट्यूशन रिॲक्शन झाली लक्षात येईल. आणि लास्ट पॉईंट दिला आहे, लेस पोलर सॉल्वंट हाय टेम्परेचर फेवर्स इलिमिनेशन रिॲक्शन. म्हणजे कमी पोलर सॉल्वंट असतील किंवा टेम्परेचर जर हाय असेल तर तिथं इलिमिनेशन रिॲक्शन होतं. वेअर ॲज ॲट अ लो टेम्परेचर विथ पोलर सॉल्वंट फेवर्स सबस्टिट्यूशन रिॲक्शन. पोलर सॉल्वंट असताना सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे हे बघा, ॲक्वियस जेव्हा घेतो वॉटर हा पोलर आहे आणि पोलर जेव्हा एखादा सबस्टिट्यूएंट असेल त्या रिॲक्शनच्या बाबतीमध्ये तर मात्र तिथं सबस्टिट्यूशन रिॲक्शन झालेली तुमच्या लक्षात येणार आहे. सो नेक्स्ट पार्टकडे आपण जातो आणि तो नेक्स्ट पार्ट आहे की इथं एक तीच रिॲक्शन की जे आपण टेस्टमध्ये डिस्कस केली होती, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड विथ सोडियम मिथॉक्साइड. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड स्ट्रक्चर CH3CH3CH3Br when treated with sodium methoxide NaOCH3. इथं काय होणार आहे तर या रिॲक्शनच्या बाबतीमध्ये हा स्ट्रॉंग बेस आहे, हा टर्शरी ग्रुप आहे. आत्ताच सांगितलं आपण टर्शरी अल्किल हलाइड असतील तर सबस्टिट्यूशन रिॲक्शनच्या ऐवजी इलिमिनेशन रिॲक्शन होणार आहे. हा OCH3 मायनस जो असेल CH3O1 असेल तो याच्यातला H प्लस सबस्ट्रॅक्ट करेल आणि आपला प्रोडक्ट मिळणार आहे CH3CCH3 डबल बॉन्ड CH2 की ज्याला आपण आयसोब्युटिलिन असं म्हणतो. आणि याच्याबद्दलचं डिस्कशन आपण लास्ट लेक्चरमध्ये जी टेस्ट दिलेली त्याच्यामध्ये केलेलं होतं. सो नेक्स्ट पार्टकडे जातो आपण. रिॲक्शन विथ अँड ॲक्टिव्ह मेटल्स व्हेन अल्किल हलाइड्स आर ट्रीटेड विथ मेटल्स. अल्किल हलाइडची रिॲक्शन जर मेटलसोबत होत असेल तर आपल्याला काय प्रोडक्ट मिळतील. इथं स्टेटमेंट आपण असं म्हणतो, ॲक्टिव्ह मेटल्स लाईक सोडियम, मॅग्नेशियम, कॅडमियम रेडिली कंबाईन विथ अल्किल क्लोराईड, अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल आयोडाईड. हे लक्षात ठेवायचं. ॲक्टिव्ह मेटल शक्यतो पिरियडिक टेबलमध्ये लेफ्ट साईडला असतात. सोडियम असेल, मॅग्नेशियम असेल किंवा कॅडमियम असेल हे कोणाबरोबर ट्रीट होऊ शकतात, अल्किल क्लोराईड, अल्किल ब्रोमाइड किंवा अल्किल आयोडाईडसोबत, की जेणेकरून तिथं कार्बन मेटल बॉन्ड तयार होतो. दीज आर नोन ॲज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. जेव्हा सोडियम, मॅग्नेशियम, कॅडमियम सारखे ॲक्टिव्ह मेटल अल्किल हलाइडवर ट्रीट होतात तेव्हा त्याच्यापासून कंपाऊंड तयार होतो ऑर्गॅनोमेटॅलिक. ऑर्गॅनो कार्बन आहे म्हणून आणि मेटल आहेत म्हणून ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स असा शब्द आपण त्याच्यासाठीचा वापरू शकतो. सो याच्या संदर्भातली एक महत्त्वाची रिॲक्शन आता तुमच्यासमोर रिप्रेझेंट करतो, रिॲक्शन विथ मॅग्नेशियम. म्हणजे अल्किलाइडची रिॲक्शन जर मॅग्नेशियम सोबत होत असेल तर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ॲक्च्युली मॅग्नेशियम इज अ हायली रिॲक्टिव्ह मेटल आणि अल्किल हलाइडसोबत आपण RX घेतला. याची जेव्हा रिॲक्शन होणार आहे इन प्रेझेन्स ऑफ अ ड्राय इथर तर इथं अल्किल हलाइडमध्ये कार्बन आणि हॅलोजनमधला बॉन्ड ब्रेक होईल आणि दोघांच्यामध्ये मॅग्नेशियम की जो डायव्हलंट आहे आपल्याला मिळणार आहे अल्किल मॅग्नेशियम हलाइड. या पद्धती स्ट्रक्चर तुम्हाला इथे मिळेल अल्किल मॅग्नेशियम हलाइड आणि याला पॉप्युलरली म्हटलं जातं ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणून. हा जो ग्रिग्नार्ड सायंटिस्ट आहे की ज्याला नोबेल प्राईज या रिएक्शनसाठीचं मिळालेलं होतं, हा जो रिएजंट आहे तो ग्रिग्नार्ड या सायंटिस्टच्या नावानं ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणून ओळखला जातो. पण अल्किल हलाइड्स आर ट्रीटेड विथ मॅग्नेशियम मेटल इन प्लेस ऑफ ड्राय इथर इट विल फॉर्म अल्किल मॅग्नेशियम हलाइड अँड इट इज सेड द ग्रिग्नार्ड रिएजंट. एक एक्झाम्पल मी तुमच्यासोबत इथं शेअर करतो. सपोज एक्झाम्पल असं असेल, इथं हा एक एक्झाम्पल CH3CH2Br घेऊया. when treated with magnesium in presence of dry ether
कार्बन आणि ब्रोमिनमधला बॉन्ड ब्रेक होईल आणि त्याच्यामध्ये डायव्हॅलंट असलेला मॅग्नेशियम जाईल CH3 CH2 MgBr इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड हा झाला आपल्याला इथं मिळालेला ग्रिग्नार्ड रिएजंट. रिएक्शन बदलून देतो. सपोज आपण एक्झाम्पल घेऊया CH3Cl when treated with magnesium in presence of dry ether it will form CH3MgCl याला म्हणतो आपण मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड हा झाला ग्रिग्नार्ड रिएजंट. मग आता हे जे ग्रिग्नार्ड रिएजंट आहेत त्याच्यामध्ये हा जो R ग्रुप असतो इट कॅरीज निगेटिव्ह चार्ज आणि MgX कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज आणि हा हायली रिएक्टिव्ह असतो की जो दुसऱ्याच्यातल्या H+ला इझिली ॲब्स्ट्रॅक्ट करू शकतो. सो याच्या संदर्भातले काही एक्झाम्पल आहेत. ग्रिग्नार्ड रिएजंट वेन ट्रीटेड विथ अल्कोहोल इथं रिएक्शन दिसते. ग्रिग्नार्ड रिएजंट जेव्हा अल्कोहोल बरोबर ट्रीट होतो तेव्हा मी आत्ता सांगितलं R- आणि MgX+ आहे. R- याच्यातल्या H+ला ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि आपल्याला प्रोडक्ट मिळतो RH. म्हणजे आपल्याला इथं मिळणार आहे अल्केन हायड्रोकार्बन. इथं दिसेल तुमच्या अल्केन हा हायड्रोकार्बन आणि राहिलेला MgX आणि हा CH3O ग्रुप एकत्र येऊन या पद्धतीचा साईडवर MgXOCH3 मिळणार आहे. एक एक्झाम्पल शेअर करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सपोज आपण सुरुवातीला घेऊया इथिल ब्रोमाइड CH3 CH2Br when treated with magnesium it will form CH3 CH2 MgBr. it is the ethyl magnesium bromide आणि हा जो CH3 CH2 MgBr when treated with इथॅनॉल CH3 CH2OH. लक्षात ठेवायचं CH3 CH2 मायनस असेल आणि MgBr हा प्लस असेल आणि हा CH3 CH2 मायनस आहे तो अल्कोहोलमधल्या H+ला ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे CH3 CH3 आणि हा झाला इथेन. बाकी मग MgBr आणि या अल्कोहोलमधला CH3 CH2O ग्रुप एकत्र येऊन त्या पद्धतीचा साईड प्रोडक्ट तयार होईल. कुठलाही ग्रिग्नार्ड रिएजंट जर घेतला सपोज आपण ग्रिग्नार्ड रिएजंट घेऊया CH3 MgCl वेन ट्रीटेड वॉटर इथं CH3 मायनस असेल MgCl हा प्लस असेल. मी आत्ताच सांगितलं अल्किल मॅग्नेशियम हॅलाइडमध्ये अल्किल ग्रुप मायनस चार्ज कॅरी करतो आणि MgX हा पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतो. हा CH3 मायनस वॉटरमधल्या H+ला ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि आपल्याला इथं मिळणार आहे CH4 अल्केन. म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट वेन ट्रीटेड विथ वॉटर अल्कोहोल और अमोनिया इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग अल्केन्स. त्याच्यापासून आपल्याला करस्पॉन्डिंग अल्केन्स मिळतील हायड्रोकार्बन हायड्रोकार्बन मिळत जातील. आणखीन एक रिएक्शन इथं रिप्रेझेंट केली आहे RMgX वेन ट्रीटेड अमोनिया NH3 आहे की ज्याच्यातला एक हायड्रोजन हा R- ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि आपल्याला मेन प्रोडक्ट मिळणार आहे या रिएक्शनमध्ये RH अल्केन हायड्रोकार्बन. एक एक्झाम्पल दाखवतो. सपोज आपण एक्झाम्पल घेऊया CH3 CH2 MgBr वेन ट्रीटेड विथ अमोनिया. तर अमोनियामधला एक H हा CH3 CH2 मायनस ॲब्स्ट्रॅक्ट करेल MgBr आणि NH2 एकत्र साईड प्रोडक्ट या पद्धतीचा मिळेल आणि मेन प्रोडक्ट मिळणार आहे CH3 CH2च्या ऐवजी तर झाला CH3 इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग इथेन. नेक्स्ट रिएक्शनकडे जातो आपण वुड्स रिएक्शन. वुड्स रिएक्शन फार महत्त्वाची रिएक्शन आहे. वेन अल्किलाइड्स आर रिएक्ट्स विथ मेटॅलिक सोडियम इन ड्राय इथर ॲज अ सॉल्वंट अँड फॉर्म higher alkanes containing double the number of carbon atom present in alkyl halide. This reaction is known as a Woods reaction. फार महत्त्वाची रिएक्शन आहे की ज्या रिएक्शनच्या बाबतीमध्ये आपण जनरल एक्झाम्पल इथं घेऊया. इथं 2RX + 2Na दिसतील. मी इथं तुमच्यासमोर मांडतोय 2RX + 2Na. मी इथं लिहितोय RX सोडियम प्लस XR. रिएक्शन्स आर ऑलवेज टेक्स विसाट फंक्शन ग्रुप. ड्राय इथरच्या प्रेझेन्सीमध्ये काय होतं तर रिएक्शन फंक्शन ग्रुप होतात. फंक्शन हॅलोजन आहे हॅलोजन याच्यातला बाहेर पडतो याच्यातला हॅलोजन बाहेर पडतो. हा सोडियम हॅलोजन एकत्र येतो हा सोडियम हॅलोजन एकत्र येतो आणि आपला साईड प्रोडक्ट मिळतो 2 molecules ऑफ NX आणि मेन प्रोडक्ट हा R आणि शिल्लक राहिलेला R एकत्र येतील आणि इट विल फॉर्म हायर अल्केन RR. या पद्धतीचा तुम्हाला हायर अल्केन इथं मिळून जाईल. ॲक्च्युली ही रिएक्शन आहे ती आपण 11th बघितलेली होती. याच्यासाठीचं एक एक्झाम्पल इथं शेअर केलेलं आहे. एक्झाम्पल दिसेल तुम्हाला 2 molecules ऑफ इथिल ब्रोमाइड ट्रीटेड सोडियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर इट विल फॉर्म ब्युटेन. म्हणजे इथिल ब्रोमाइडच्या बाबतीत नंबर ऑफ कार्बन 2 आहेत पण प्रोडक्ट जो तयार झाला त्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन 4 दिसतील. रिएक्शन कशी घडतीये तर मी परत रिप्रेझेंट करतोय इथिल ब्रोमाइड CH3 CH2Br प्लस 2Na. याच्या 2 molecules घ्यायचे नेहमी CH3 CH2Br. रिएक्शन फंक्शन घडतात. यातला ब्रोमिन या सोडियमच्या सोबत जाणार आहे आणि आपल्याला साईड मिळणार आहे 2 molecules ऑफ NaBr. मग राहिलेला हा CH3 CH2 ग्रुप या CH3 CH2 ग्रुपला अटॅच होईल आणि आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे CH3 CH2. जिथं बॉन्ड ब्रेक होतो तिथंच बॉन्ड मेक होतो आणि आपल्याला मिळालं इथं ब्युटेन.
म्हणजे स्टार्टिंग मटेरियल जो अल्किल हलाइड असेल त्याच्यामध्ये जेवढे कार्बन असतील त्याच्या डबल कार्बन तुम्हाला प्रोडक्टमध्ये दिसतील. अँड दिस रिॲक्शन इज द वुड्स रिॲक्शन. या रिॲक्शनला आपण वुड्स रिॲक्शन म्हणून ओळखतो. नेक्स्ट रिॲक्शनकडे जातो आपण. जर सपोज मिथिल ब्रोमाइड आणि इथिल ब्रोमाइडची रिॲक्शन सोडियम सोबत इन प्लेस ऑफ ड्राय इथर केली तर काय प्रोडक्ट मिळणार आहे. फार इंटरेस्टिंग रिॲक्शन आहे खरं तर. एक लक्षात घ्यायचं आहे, कुठलीही रिॲक्शन करत असताना एक एक मॉलिक्यूल घेऊन प्रॅक्टिकली आपण रिॲक्शन करत नाही. इथं बॅलन्स करताना 1 2 3 अशा प्रकारचे आपण इथं नंबर ऑफ मॉलिक्युल्स घेऊ शकतो. बट इन प्रॅक्टिकल देर आर नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग आपण असा विचार करायचा की सपोज एका टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला CH3Br घेतला, दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण C2H5Br घेतला आणि हे एकमेकांच्या मध्ये मिक्स केले इन प्लेस ऑफ सोडियम. त्याच्यामध्ये सोडियम मिक्स करून ड्राय इथर करून तर प्रोडक्ट काय मिळतील असा प्रश्न इथं विचारलेला आहे. सो या क्वेश्चनचा आन्सर मिळवण्यासाठी तुमच्या लक्षात येते का बघा, 2 मॉलिक्यूल दिलेत, एक मिथिल ब्रोमाइड आणि इथिल ब्रोमाइड. इथं लिहितो मी मिथिल ब्रोमाइड CH3Br. इथं मी लिहितो सोडियम 2 मॉलिक्युल्स ऑफ सोडियम प्लस CH3 CH2Br. रिॲक्शन फंक्शन बघतील, ब्रोमीन निघून जाईल या सोडियमसोबत, साईड पदार्थ होणार आहे 2NaBr आणि मेन प्रोडक्ट होणार आहे हा CH3. या CH3 CH2ला अटॅच केला तर आपल्याला मिळतो CH3 CH2 CH3 प्रोपेन. म्हणजे आपल्याला इथं मिळाला प्रोपेन. आता मी तुम्हाला मागाशी म्हणालो की कुठलीही रिॲक्शन करताना एक एक मॉलिक्यूल घेऊन रिॲक्शन होत नसते. ॲक्च्युली ही जर आपण रिॲक्शन घडवायला गेलो देर आर नंबर ऑफ CH3Br आणि नंबर ऑफ C2H5Br. आणि जर त्यातल्या CH3Br आणि C2H5Brची रिॲक्शन झाली तर प्रोपेन मिळणार आहे. पण मी आत्ताच म्हणालो की जर एका टेस्ट ट्यूबमध्ये CH3Br असेल आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये C2H5Br असेल आणि सोडियमच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन घडायची झाली तर CH3Brचीच परत सेल्फ वुड्स रिॲक्शन होऊ शकते, सेल्फ कपलिंग होऊ शकतं. इथं मी लिहितो म्हणजे CH3Brचे सुद्धा 2 मॉलिक्युल एकत्र येऊ शकतात या रिॲक्शनमध्ये. हा ब्रोमीन सोडियमसोबत जाणार आहे आणि मेन प्रोडक्ट मिळणार आहे CH3 सिंगल कॉर्बन CH3 की जो असणार आहे आपला इथेन. सिमिलरली इथं आपल्याला इथिल ब्रोमाइड पण दिला आहे. म्हणजे इथिल ब्रोमाइड जर घेतला CH3 CH2Br आणि त्यानं जर सेल्फ कपलिंग केलं म्हणजे त्याच्याच सारख्या दुसऱ्या मॉलिक्युलबरोबर त्यानं जर वुड्स रिॲक्शन केली इन प्लेस ऑफ सोडियम इन प्लेस ऑफ ड्राय इथर तर आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे CH3 CH2 CH2 CH3. कारण हा ब्रोमीन सोडियमसोबत जाऊन 2NaBr हा साईड प्रोडक्ट मिळणार आहे. आपल्याला मेन प्रोडक्ट मिळणार आहे ब्युटेन या पद्धतीनं. मग तुमच्या लक्षात आलेलं असावं की जेव्हा 2 डिफरंट अल्किल हलाइड दिलेले असतील तेव्हा 2 मॉलिक्युलमध्ये जे लिंकिंग होणार आहे वुड्स रिॲक्शन त्याला आपण त्यातून आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे इथं प्रोपेन. सेल्फ लिंकिंग जर झालं तर आपल्याला याचा इथेन आणि C2H5Brचं सेल्फ लिंकिंग झालं तर मिळणार आहे आपल्याला ब्युटेन. आणि हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, इवन नंबर ऑफ कार्बन जिथं असतील ते मेजर प्रोडक्ट असतील, ऑड नंबरचे असतील ते मायनर प्रोडक्ट म्हणून इथं ओळखले जातात. म्हणून हे वुड्स रिॲक्शनच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं आहे. व्हेन अल्किल हलाइड्स, हे जर अल्किल हलाइड असतील ट्रीटेड विथ सोडियम इन प्लेस ऑफ ड्राय इथर इट अंडरगोज वुड्स रिॲक्शन टू फॉर्म करस्पॉन्डिंग अल्केन. आपल्याला हायर हायड्रोकार्बन जास्त कार्बन असलेले रिएक्टंटपेक्षा प्रोडक्ट इथं मिळून जातील. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रिमेनिंग पार्ट जो असेल त्याच्याबद्दलचं डिस्कशन करूया.